नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, आखाती देशांमधील युद्धामुळे नांदेडमध्ये व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय। मागील 4 ते 5 दिवसापासून गॅस मिळत नसल्यामुळे शहरामधील 300 ते 400 हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत। पर्यायी व्यवस्था म्हणून काही हॉटेल चालक चूल आणि कोळशाच्या भट्टीचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र गॅसचा पुरवठा लवकर सुरू झाला नाही तर नांदेडमधील हॉटेल व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेला रोजगार संकटात येण्याची शक्यता आहे। आता आमच्या हॉटेलला जवळपास एक दररोज किमान 3 सिलेंडर 20 केजीचे लागत होते आणि ज्या दिवशी पार्टी असते त्या दिवशी एक साधारण 5 ते 6 सिलेंडर लागत असतात। आता 3 ते 4 दिवस झाला आणि आमचा जो पुरवठादार आहे गॅसचा एजन्सीवाला त्याला मागणी करून सुद्धा आणखी त्याने सिलेंडर दिले नाही आणि मग आहे त्या परिस्थितीमध्ये सिलेंडरचा कमी पुरवठ्यावर हॉटेल पूर्ण चालवणं आता अत्यंत अवघड झालेलं आहे। घरगुती गॅस सिलेंडरसाठी पिंपरीमध्ये नागरिकांच्या गॅस एजन्सी समोर रांगा लागल्याचं चित्र आहे। घरगुती गॅस मिळेल की नाही या भीतीने नागरिक गॅस एजन्सी समोर रांगा लावतायत। ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा अनेकांना गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। 3-4 दिवस झाला मी एसपी गॅस अनुरागच्या हेलपाटे मारतोय, तरी म्हणतात की 10 तारखेला या, 10 तारखेला 16 तारखेला या। 4च्या सकाळी 11 वाजल्यापासून मी लाईनला आहे। ऑनलाईन बुकिंग केलं नाही का? ऑनलाईन बुकिंग होतच नाही, पूर्ण बंद केलंय। दोन्ही 3 नंबर बंद केलेले आहेत त्यांनी। 2-3 दिवस झाला मी बुकिंग करतोय, पूर्ण नंबर बंद आहे आणि आरेरेवीची भाषा करतायत इथे। तर लातूरमध्ये आज काँग्रेसने गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत गॅस तुटवड्याचा आणि गॅस दर वाढीचा निषेध केलाय। गॅस तुटवड्यामुळे सामान्य कुटुंबांचे हाल होत असून या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यामध्ये औद्योगिक गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। ठाण्यामधील 30% हॉटेल सध्या बंद पडली आहेत। 70% हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि याचाच फटका IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना, जेवणाचे टिफिन्स आणि नाश्ता पुरवणाऱ्या ठाण्यातील पाहुणचार या हॉटेल कॅन्टीनला देखील बसलेला आहे। हॉटेल मालकाने संबंधित IT कंपन्यांना टिफिन आणि नाश्ता पुरवू शकत नाही असं ईमेलद्वारे कळवलं आहे। तिकडे कॅन्टीनला पण आमचा नाश्ता जायचा, एक 5-6 हजार लोकांचा, जेवण पण 4-5 हजार लोकांचं जायचं। आता ते असं झालं की गॅस पुरवठा आम्हाला झाले 3-4 दिवसापासून आम्ही ऑर्डर केली एजन्सीला। एजन्सीवाले पहिले कॉल उचलत होते, 2 दिवस झाले, आता कॉल पण नाही घेते। बोलतात की सध्या आमच्याकडे अवेलेबल नाही, स्टॉक आला की आम्ही तुम्हाला देऊ। आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरं, गॅसशिवाय तर आम्ही जेवण वगैरे बनवू शकत नाही। आता त्या लोकांना पण आता आम्ही मेल वगैरे आमच्या कंपनीने केली आहेत की बॉस तुम्हाला सध्या आम्ही जेवढे दिवस आमचा आहे तोपर्यंत देऊ शकतो, आता त्यानंतर जेवण वगैरे नाश्ता भेटणार नाही। तर सांगोला पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा सभापती झालेला आहे। 50 वर्षांची शेकापची सत्ता